श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि काल रात्री घातलेली मी मटकी आणि मूळ बघा किती छान आले ते. एका रात्रीत म्हणजे एक रात्र आणि एक दिवसात असे काही मोड आले छान असे खूप. आणि हे बघा टोमॅटो कांदा खोबरा वगैरे अगोदरच सगळं ते रेडी करून ठेवले. आणि फोडणीसाठी तेल घालून मस्तपैकी कांदा घातला आहे. आणि आता मस्तपैकी मोड आलेल्या ह्याची आपण भाजी बनवूया. आणि त्याच्यानंतर इकडे टॅमॅटो पण घातला. आणि तो टॅमॅटोमध्ये जरा मीठ टाकायचं. नंतर जरा कसं लगेच शिजून येतो कांदा टॅमॅटो. आणि त्याच्यामध्ये काही जास्त मी भाजीमध्ये जास्त काही टाकत नाही. फक्त घातली तर लसूण ठेचलून घालते आणि बाकी काही नसते. आणि फक्त मसाले. अशीच मटकीची उसळी सिंपल साधी केली ना तर खूप छान लागते. लहान मुलांना पण म्हणजे प्लेटीमध्ये घालून असं खा म्हणून देऊ शकतो. आणि आपल्याला पण बघा चपाती भाजीबरोबर मटकी मूड आलेले तर कडधान्य खूप असे चांगलेच असतात, खायचेच असतात. पण असे खाऊन चांगले असतात, पौष्टिक असतात म्हणून. आणि सिंपलच भाजी अशी चांगली वाटते. नंतर त्याच्यानंतर बघा कांदा टॅमॅटोमध्ये जरा मऊ झाल्यानंतर नाही का अशी अशी ग्रेव्ही कशी करायची. आणि त्याच्यामध्ये सगळी मटकी घातली आणि ढवळून घेतली. आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढीच कुकरला शिट्टी दिली की एकदम ते कसं गिजगीज होतं. म्हणून जास्त मी कुकरला अशा भाज्या करत नाही. आणि मस्तपैकी बघा आणि थोडंसं वरून खोबरं टाकलं आणि भाजी रेडी. आणि त्याच्यानंतर आमटीची तयारी लगेच करायला घेतली, कारण की दुपारचं जेवणच करत होते मी इथे. आणि हिरव्या वाटाण्याची आमटी आज बनवली आहे. आणि वाटण काढलं आहे बघा, भाजलेलं वाटण होतं सगळं, खोबरं आणि कांद्याची वाटण करून घेतलेलं. आणि इकडे टोपामध्ये तेल घालून फोडणी घातली कांदा आणि टॅमॅटो. आमच्याकडे जास्त ते जेवण असं वाटपाचंच असतं. आणि तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये, कारण की इकडे कोकणी आणि नंतर आलं लसूणची पेस्ट रेडीच असते, ती पण घातली आतमध्ये. आणि शक्यतो मी आलं लसूणची पेस्ट तेलामध्येच फोडणी देताना घालते. त्याचा स्मेल पण चांगला येतो, आमटी पण चांगली लागते, खूप चांगली. त्याच्यामुळे आमटीमध्ये मी आलं लसूणची पेस्टच वापरत असते. आणि त्याच्यानंतर हे झालं, टॅमॅटो कांदा जरा मऊ पडला तसा सगळे मग मसाले घालायला घेतले. माझा हा मसाला घरगुती आहे, हा घरगुतीच मसाला मी वापरते, इथे नाही करत, माझी आई करून देते. आणि हळद आणि गरम मसाला पण घरगुतीच असतो माझा. ह्या टायमिंगला पूर्ण मसाले वगैरे तुम्हाला मी दाखवेन कसे बनवते ते. आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं. आणि ते मी काय करत असते, मसाले तेलामध्ये हे केल्यानंतर जरासं पाणी घालते. आणि जोपर्यंत पूर्ण ह्याला परत पाणी सुटत नाही, पाणी जाऊन ते तेल सुटत नाही तोपर्यंत मी हे करते. अशी आमटी खूप छान लागते. आणि त्याच्यानंतर वाटाणे, ते हिरवे वाटाणे होते ते पण थोडेसे मी मिक्सरला खोबऱ्याचे वाटण केलेलं नाही का भाजके, त्याच्यामध्ये जराशी लावून घेते. म्हणजे जरा टेस्ट चांगली लागते आणि जरा थिकनेस पण आमटीला वगैरे येतो. आणि अशी फोडणी मग सगळं घातलं. आणि पाहिजे तेवढे आपल्या आमटी हे करून घ्यायची. आणि पाहिजे तेवढे मग कोथिंबीर भरपूरशी मारून द्यायची. आणि मग मस्तपैकी आमटीला उकळी आली. आता आमचं दुपारचं जेवणाचा टाईम झाला, आम्ही पण जेवतो. आणि तुम्ही पण या जेवायला. चला मग.